लोकसभा चुनाव के तीसरे चरण का मतदान आज हो रहा है। कुल 93 सीटों पर वोटिंग चल रही है। महाराष्ट्र में इसकी 11 सीटें हैं। राज्य में ही नहीं बल्कि देश में हर किसी की नजर बारामती सीट पर है। अजित पवार अपने परिवार के साथ काटेवाड़ी में वोट डालने पहुंचे। इस समय सुमित्रा पवार और अजित पवार अपनी मां का हाथ पकड़कर पोलिंग बूथ पर आए। मतदान केंद्र पर वोट देने के बाद अजित पवार से मीडिया ने सवाल पूछे। आई माझ्याबरोबर आहे, याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी। मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय। आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार या नात्याने सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे। प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोपांचा धुरळा माझ्यावर उडवलेला आहे। मी त्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं नाही। मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं विकासाला महत्त्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची। त्या प्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील, ज्याला सांगता सभा म्हणून आपण संबोधता, तिथं पण सगळ्या बारामतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला। या लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा इंदापूर विधानसभा, बारामती विधानसभा, दौंड विधानसभा, पुरंदर हवेली विधानसभा, खडकवासला विधानसभा आणि बोरवेल्ला मुळशी विधानसभा या सगळ्या भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला। महायुतीचे घटक पक्ष पण सगळेजण तिथं पोहोचत होते आणि प्रत्येक उमेदवार प्रचार करताना निवडून येण्याकरताच प्रचार करत असतो। अंतिम संपूर्ण मतदारांच्या हातामध्ये असतं। डेमोक्रेसीमध्ये मतदार हा राजा आहे आणि तो आज आता मतदान करणार आहे। आम्हाला निश्चितपणे एक विश्वास आहे की गेले अनेक वर्ष बारामतीच्या परिसरामध्ये केलेलं काम आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी गेले 10 वर्षांमध्ये केलेलं काम या सगळ्याचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी यावा, राज्याचाही निधी मिळावा आणि काही विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हा माझा प्रयत्न रहना है। पूरा पवार परिवार आपके खिलाफ है, आपकी मां भी आपके साथ नहीं है, ऐसा सवाल पूछा गया। अजित पवार ने कहा कि पवार परिवार बहुत बड़ा है। हमारे परिवार से श्रीनाथ पवार, राजेंद्र पवार और साहेब शरद पवार के खिलाफ है, बाकी सब मेरे साथ है। अब जब विधानसभा चुनाव होंगे तो आप देखेंगे कि कौन कहाँ प्रचार करेगा। विरोधी अफवाह फैला रहे कि मेरी माँ भी मेरे साथ नहीं है, लेकिन मेरी माँ मेरे साथ है। हमारे रिश्तेदारों की शादी उस पुणे में हुई थी, उसके लिए गया। उन्होंने मुझसे मतदान के लिए आने को कहा। अब वे मेरे साथ वोट देने आए हैं। माँ ने मुझे आशीर्वाद दिया। मला ह्याच्यातल्या सगळ्यांना सांगायचंय, ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस आता कोण कुठं प्रचार करते ते महाराष्ट्र बघेल, तुम्ही पण बघा। नागपुर समय, गली से दिल्ली तक।